ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। नगर परिषद आणि नगर पंचायतींसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली। राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बीड नगरपालिकेत मोठी गर्दी। वेळेत अर्ज भरता यावा यासाठी उमेदवारांची धडपड। गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज। अंबरनाथमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भाजपचं शक्ती प्रदर्शन। नगराध्यक्षपदासाठी तेजश्री करंजुले यांचा अर्ज। दुसरीकडे शिंदेंच्या सेनेकडून मनीषा वाळेकर रिंगणात। राष्ट्रवादीच्या अनगर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार उज्ज्वला थिटेंचा पोलीस संरक्षणामध्ये अर्ज दाखल। राजन पाटील अर्ज भरू देत नसल्याचा आरोप, तर वैफल्यग्रस्त लोक बाहेरचं पार्सल आणून उमेदवार लाटतायत, राजन पाटलांचं वक्तव्य। पुण्याच्या चाकणमध्ये ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना एकत्र। शिंदेंच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मनीषा गोरेंना ठाकरेंच्या सेनेचाही पाठिंबा। गोरेंचा अर्ज भरताना ठाकरेंचे आमदार बाबाजी काळे यांची हजेरी। अमरावतीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती। दर्यापूर अंजनगाव सुर्जीमध्ये ठाकरेंची सेना आणि मनसे एकत्र। दर्यापूर नगराध्यक्षपदासाठी भावना भुतडा यांना युतीची उमेदवारी। येवल्यामध्ये छगन भुजबळ आणि समीर भुजबळांना धक्का देणारं समीकरण। शिंदेंची शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादी एकत्र। शिवसेनेच्या रुपेश दराडेंना राष्ट्रवादीचा पाठिंबा। परळी नगरपालिकेसाठी मुंडे बंधू भगिनी एकत्र। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पद्मश्री धर्माधिकारी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार। जागा वाटपाची बोलणी कधी सुरू करायची? हिंदी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृतिदिन। 11 वर्षांनंतर ठाकरे बंधू बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी एकत्र। उद्धव ठाकरे, राज ठाकरेंसह आदित्य ठाकरे यांच्याकडून बाळासाहेबांना अभिवादन। राज ठाकरेंकडून बाळासाहेबांसोबतचा जुना फोटो शेअर। आधी समाजकारण आणि मग राजकारण हे आमच्या विचारात रुजवणाऱ्या बाळासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन। राज ठाकरे यांच्याकडून ट्विट। बाळासाहेबांनी हिंदुत्वाला नवा आयाम दिला। आम्हा सर्वांसाठी बाळासाहेब ठाकरे श्रद्धेय। मुख्यमंत्री फडणवीसांकडून बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली। कागल नगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र। नगराध्यक्षपद हसन मुश्रीफ गटाला, तर उपनगराध्यक्षपद समरजित घाटगे गटाकडे असेल, तर संजय मंडलिक एकाकी। अजित पवारांच्या नातेवाईकांना 500 कोटींचं हॉस्पिटल बहाल केलं जातंय का? अंजली दमानियांचा ट्विट करत सवाल। पद्मसिंह पाटलांच्या तिरडा ट्रस्टला PPP तत्वावर हॉस्पिटल देण्याचा घाट, दमानियांचा आरोप। तिरडा ट्रस्ट आता राणा जगजितसिंह पाहतात, सुप्रिया सुळेंचं दमानियांना उत्तर। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या व्यक्तीला राणा जगजितसिंह यांनी भाजपमध्ये घेतलं, सुळेंचं वक्तव्य। राणा रणजितसिंह निंबाळकर आणि मुरलीधर मोहोळांच्या प्रकरणावेळी अंजली दमानिया कुठे होत्या? दमानिया सरकारला सहकार्य ठरणारी यंत्रणा, सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप। लाडक्या बहिणींना EKYC करण्यासाठीची मुदत उद्या संपणार। 1 कोटींपेक्षा अधिक महिलांनी अद्यापही EKYC केली नसल्याची माहिती। पुन्हा मुदतवाढ मिळणार का, याकडे लक्ष। अनुसूचित जातीमधील ज्या लोकांची आर्थिक आणि सामाजिक प्रगती झाली आहे त्यांना आरक्षणातून बाहेर ठेवलं जावं। आरक्षणाचा लाभ गरजूंना मिळावा, सरन्यायाधीश भूषण गवईंचं मत। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांना फाशीची शिक्षा। 2024च्या हिंसाचार प्रकरणात शेख हसीना दोषी। बांगलादेशच्या इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनलकडून फाशीची शिक्षा। बिहारमध्ये नवं सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू। मुख्यमंत्री म्हणून पुन्हा नितीश कुमार 30 मंत्र्यांसोबत शपथ घेण्याची शक्यता। 20 नोव्हेंबरला नव्या सरकारचा शपथविधी। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।